Good morning, all of you. Today we are going to discuss the new point in our syllabus. That point is development of embryo. The process of development of zygote into an embryo is called embryogenesis. आपण विद्यार्थी मित्रांनो बघितलं की फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो टू सेल झायगोट तयार होतो किंवा झायगोटची जी डेव्हलपमेंट होते, तर त्या झायगोटपासून जो एम्ब्रियो तयार होतो तर त्याला आपण काय म्हणतो, एम्ब्रियोजेनेसिस. विद्यार्थी मित्रांनो, एक क्लिअरली लक्षात ठेवा की आपण फर्टिलायझेशन बघितलं, फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार झाला हे बघितलं आपण. मग आता हा जो झायगोट आहे तर त्या झायगोटपासून एम्ब्रियो तयार होतो. एम्ब्रियो तयार होणं म्हणजेच आता हे प्लांटमध्ये आपण बघत आहोत, म्हणून प्लांटमध्ये एम्ब्रियो तयार होऊन नंतर काय होतात, प्लांटचे पार्ट्स वगैरे तयार होतात. नवीन प्लांट आहे किंवा जे एम्ब्रियो तयार होऊन तर काय होणार आहे, तुम्हाला जे फ्रूट्स आहेत, सीड्स आहेत, पुढं तयार होणार आहेत. आणि जे प्लांट्स ॲनिमल्समध्ये जे आहे एम्ब्रियो तयार होणं म्हणजे थोडक्यात आपण त्याला गर्भ राहिला असं सुद्धा काय करू शकतो, म्हणू शकतो. आणि त्यापासून मग काय होऊ शकतं, नवीन चाइल्ड काय होतं, डेव्हलपमेंट त्याची होते. अशा पद्धतीने हा पॉईंट लक्षात घ्या. म्हणजे झायगोट तयार झाल्यानंतर द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू ॲन एम्ब्रियो इज कॉल्ड एम्ब्रियोजेनेसिस. आपण त्याला काय करू शकतो, सिंपलमध्ये म्हणू शकतो की झायगोटपासून एम्ब्रियो तयार होण्याची प्रोसेस याला आपण काय म्हणतो, एम्ब्रियोजेनेसिस. द एम्ब्रियो इज डेव्हलप ॲट द मायक्रोपायलर एंड ऑफ एम्ब्रियो सॅक. आपल्याला माहित आहे की जी एम्ब्रियो सॅक आहे त्याच्या मायक्रोपायलर एंडला काय होतो, एम्ब्रियो डेव्हलप होतो. द ग्रोथ ऑफ एम्ब्रियो ट्रिगर्स ओनली आफ्टर certain amount of endosperm is formed. After fertilization, the embryonic development begins. The zygote divides to form two-celled polyembryony. आता तुमच्या याच्यामध्ये ही जी डायग्राम दिलेली आहे तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ए पॉइंट दिलेला आहे पा, तर तो ऊसपोर आहे. आणि बी जो आहे, बी जी डायग्राम, तर ते काय आहे, टू सेल्ड पॉली एम्ब्रियोनी काय होते, तयार होते. अशा पद्धतीनं ती डायग्राम आपल्याला दिलेली आहे. 2 नंबरची डायग्राम, त्याला बी डायग्राम आपण म्हणतो. मग आता द झायगोट डिवाइड्स टू फॉर्म टू सेल्ड पॉली एम्ब्रियोनी. त्यानंतर द लार्जेस्ट सेल टुवर्ड्स द मायक्रोपाइल is called basal or suspensor initial cell, and smaller cell towards chaliza is called terminal or embryonal cell. जी चलाइजाची साईडची सेल आहे तिला आपण काय म्हणतो की टर्मिनल ऑर एम्ब्रियोनल सेल्स, आणि जी मायक्रोपाइलच्या साईडची आहे तिला आपण काय म्हणतो, सस्पेन्सर इनिशियल सेल म्हणतो. The suspension cell divides transversely in one plane to produce filamentous suspensor of 6 to 10 cells. त्यापासून 6 ते 10 सेल्स काय होतात, तयार होतात. The first cell of the suspensor towards the micropylar end becomes सोलन, आणि मायक्रोपायलर एंडची जी सेल आहे ती फुगते, अँड फंक्शन ॲज हॉस्टोरियम. द लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर इज नोन ॲज हायपोफायसिस. द सस्पेन्सर हेल्प्स इन पुशिंग द एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. द एम्ब्रियोनल इनिशियल undergoes 3 successive mitotic divisions to form octant. The planes of divisions are at right angles to each other.
the lower tier of 4 cells of octant give rise to hypocotyl and radicals. जे सीड आहे त्यामध्ये हायपोकोटिल अँड रॅडिकल्स असतात ते डेव्हलपमेंट होण्याची प्रोसेस सुरू होते. हायपोकोटिल अँड रॅडिकल व्हेअर ॲज 4 cells of upper tier form the plumule and the 1 or 2 cotyledons. एक किंवा 2 cotyledons तयार होतात. The hypophysis by further divisions gives rise to the part of radicle and root cap. Subsequently, the cells in the upper tier of octant divides in several planes so as to become heart shaped, which then forms 2 lateral cotyledons and a terminal plumule. Further enlargement of hypocotyl and cotyledons results in a curvature of embryo and it appears horse-shoe shaped. आपल्याला horse-shoe shaped आपल्याला ते दिसून येतात. The embryo development is similar in both dicots and monocots. जे एकदली आहे किंवा द्विदल धान्य आहे त्यामध्ये आपल्याला ते सिमिलर दिसून येतात. अप टू द ऑक्टंट स्टेज पर्यंत ते सिमिलर असतात. द डिफरन्स ॲपियर्स लॅटर आणि नंतर डिफरन्स आपल्याला दिसून येतात. इन मोनोकॉट एम्ब्रियो सिंगल कॉटिलिडॉन occupies terminal position and plumule is lateral. The single shield shaped cotyledon is called as scutellum. The protective sheath of plumule is called coleoptile and that of radicle is coleorhiza. Finally, ovule is transformed into the seed and ovary into the fruit. Finally काय होतं, जो ओव्ह्यूल आहे ओव्ह्यूल इज ट्रान्सफॉर्म इंटू द सीड. ओव्ह्यूल पासून सीड्स तयार होतात अँड ओव्हरी इंटू द फ्रूट. जी ओव्हरी आहे तिच्यापासून काय तयार होतात तर फ्रूट तयार होतात. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट आहे सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. आपण बघितलं की जो ओव्ह्यूल आहे हे सेंटेन्स महत्वाचं आहे. ओव्ह्यूल इज ट्रान्सफॉर्म इंटू सीड अँड ओव्हरी इज ट्रान्सफॉर्म इंटू फ्रूट. मग आता सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. मग आपलं जे गोल आहे द गोल ऑफ रिप्रोडक्शन किंवा तो जो उद्देश आहे रिप्रोडक्शनचा उद्देश काय आहे तर द गोल ऑफ रिप्रोडक्शन इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग प्लांट्स इज टू क्रिएट ऑफस्प्रिंग्स. नेक्स्ट जनरेशन तयार करणं हाच तो काय आहे गोल आहे. ऑफस्प्रिंग्स फॉर द नेक्स्ट जनरेशन. वन ऑफ द वेज दॅट प्लांट्स कॅन प्रोड्यूस ऑफस्प्रिंग्स इज बाय फॉर्मिंग सीड्स किंवा मेकिंग सीड्स तयार करतात. द फ्लावर्स मस्ट बी पॉलिनेटेड इन ऑर्डर टू प्रोड्यूस सीड्स अँड फ्रूट्स. आपण पॉलिनेशन हा पॉइंट बघितलेला आहे. द फ्लावर्स मस्ट बी पॉलिनेटेड इन ऑर्डर टू प्रोड्यूस सीड्स अँड फ्रूट्स. काय तयार होतात तर सीड्स आणि फ्रूट्स तयार होतात. सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन. द इंटेग्युमेंट्स ऑफ द फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल persist and get transformed into the seed coat of mature seed. मॅच्युअर सीड मध्ये काय होतात ते ट्रान्सफॉर्म होतात. कोण तर इंटिग्युमेंट्स. हे सेंटेन्स महत्वाचं आहे. इंटिग्युमेंट्स ट्रान्सफॉर्म होतात कशामध्ये तर मॅच्युअर सीड कोट मध्ये काय होतात ते किंवा त्याचं सीडचं टर्कल आपण
म्हणू शकतो ग्रामीण भाषेमध्ये. मग आता आपल्याला नेक्स्ट 2 सीड दिले डायग्राम मध्ये दिसत आहेत. एक आहे बीन सीड डायकोटिलिडॉन्स, द्विदल जे धान्य आहे त्याचं आपल्याला ते दिसत आहे. आणि त्यानंतर मेज म्हणजे मका, तिचं जे सीड आहे मोनोकोटिलिडॉन एक दलीय, त्याला आपण काय म्हणतो मेज मध्ये आहे. म्हणजे डायकॉट आणि मोनोकॉट यांचे जे सीड्स आहेत तर ते आपल्याला दिसत आहेत. तर त्यामध्ये जे एम्ब्रिओ आहे, इपिकोटिल आहे, हायपोकोटिल आहे, रॅडिकल्स आहेत, कॉटिलिडॉन आहेत, सीड कोट्स आपल्याला त्यामध्ये दिसत आहेत, एंडोस्पर्म दिसत आहेत मेज सीड्समध्ये. अशा पद्धतीने ते सीड्स आहेत. मग सम सीड्स समटाइम्स कन्सिस्ट ऑफ 2 डिस्टिंक्ट कवरिंग्स, अ टिपिकल आउटर सीड कोट, द टेस्टा, जी आउटर सीड कोट आहे तिला आपण काय म्हणतो टेस्टा, अँड द इनर थिन मेम्ब्रेनस, जी सीड कोट आहे इनर आतमध्ये असते तिला आपण काय म्हणतो टेगमेन म्हणतो. महत्त्वाचे सेंटेन्स आहे. आन्सर इन वन सेंटेन्सला किंवा तुम्हाला MCQलाच विचारले जाऊ शकतात की आउटर सीड कोट जी आहे तर तिला आपण काय म्हणतो टेस्टा, अँड द इनर थिन मेम्ब्रेनस सीड कोट आहे तिला आपण काय म्हणतो टेगमेन म्हणतो. द न्यूसेलस इन द ओव्ह्यूल मे परसिस्ट in some genera like black pepper and beet as a thin papery layer, the perisperm. In some seeds, the food reserve in the endosperm are partially used up in the development of an embryo. Obviously, in such seeds, the endosperm remains conspicuous and fills a greater part of the seed. Thus, the resultant seed is endospermic or albuminous. Example: castor, coconut, maize, etc. 3 एंडोस्पर्मिक आणि अल्ब्युमायनस सीडचे एक्झाम्पल्स आपल्याला दिसता येते. तर ते आहेत कास्टर, कोकोनट, मेज, एटसेट्रा. इन अदर सीड्स, दुसऱ्या सीड्स मध्ये एम्ब्रियो ॲब्सॉर्ब्स फूड रिझर्व फ्रॉम द एंडोस्पर्म completely during its developmental stages. Thus, endosperm disappears किंवा डिजनरेट होतो तो. In mature seeds, the resultant seed is non-endospermic or X-albuminous seeds. Examples आहेत pea आणि bean. त्यानंतर नेक्स्ट आहे the cotyledons in some non-endospermic seeds act as a food storage, and in other they are the first photosynthetic organs. Micropyle persist as a small pore in seed coat to allow the entry of water and oxygen during soaking. Fruit development is triggered by hormones produced by developing seeds. जे सीड आहे ते काय करतं, काही हॉर्मोन्स प्रोड्यूस करतं ज्यामुळे फ्रूट डेव्हलपमेंट होते. ॲज मेन्शन अर्लियर, आफ्टर फर्टिलायझेशन द झायगोट इज फॉर्म अँड द ओव्हरी बिगिन्स टू डिफरन्शिएट इन टू द fruit and ovary wall develops into pericarp. Pericarp is basically 3-layered which get differentiated in the fleshy fruit like mango, coconut, etc. Pericarp 3 लेयरचा आपल्याला दिसून येतो. म्हणजे जो मँगोचं आपण उदाहरण जर घेतलं, ती जी आउटर कव्हरिंग आहे ज्याला आपण साल म्हणतो ती काढून टाकल्यानंतर आपल्याला परत एक लेयर दिसतो जो आपण खाण्यासाठी यूज करतो मँगोचा, आणि त्याच्या आतमध्ये परत एक काय आहे लेयर आहे. म्हणजे पेरिकार्पचे 3 लेयर्स आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये जे आहे इपिकार्प आहे, मेसोकार्प आहे, अशा पद्धतीनं हे लेयर्स आपल्याला दिसून येतात. 11वीला मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये आपल्याला
हे पॉईंट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट जे आहेत सिग्निफिकन्स आहेत, सिग्निफिकन्स ऑफ सीड्स अँड फ्रूट फॉर्मेशन. काय सिग्निफिकन्स आहेत, तर फ्रूट्स प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स. जे फ्रूट्स आहेत ते डेव्हलपिंग सीड्सला नरिशमेंट देण्याचं काम करतात. त्यानंतर फ्रूट्स प्रोटेक्ट्स द सीड्स इन इमॅच्युअर कंडिशन. सीड्सला प्रोटेक्शन देण्याचं काम करतात. त्यानंतर सीड्स सर्व ॲज इम्पॉर्टंट प्रोपेगेटिंग ऑर्गन्स ऑफ प्लांट्स. त्यानंतर लास्ट सिग्निफिकन्स आहेत सीड्स अँड फ्रूट्स डेव्हलप स्पेशल डिव्हाइसेस फॉर द dispersal and thus help in the distribution of the species. डिस्ट्रीब्युशन साठी हेल्प करतात. यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याला डॉर्मन्सी. डॉर्मन्सी इज अ स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट दॅट फॅसिलिटेट्स द सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम्स ड्युरिंग ॲडवर्स environmental condition. Structural or physiological adaptive mechanism for survival is called dormancy. Mature and viable seeds will not germinate even in the presence of favorable conditions, and they are dispersed at different places during dormancy. Viable seeds germinate only after completion of dormancy period. नेक्स्ट पॉइंट आहे अपोमिक्सिस. अपोमिक्सिस काय आहे? इट इज द फिनॉमिनन ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो थ्रू असेक्सुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे एम्ब्रियो तयार होतो परंतु तिथं कोणतंही सेक्स्युअल म्हणजे मेल आणि फिमेलचा काही संबंध येत नाही. असेक्स्युअल मेथडनी काय होतो, तो डेव्हलपमेंट होतो एम्ब्रियो, त्याला आपण काय म्हणतो अपोमिक्सिस. विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड द ॲक्ट ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनची गरज नाही आणि गॅमेटचं फॉर्मेशनची सुद्धा गरज नाही. अल्टरनेटिव्हली इट इज युनिसेक्स. Alternatively, it is unusual sexual reproduction where there is no meiosis and syngamy. Meiosis ची गरज नाही, syngamy ची सुद्धा गरज नाही. Embryo develops in the ovule and ovule develops in to form seeds. Embryo पासून काय तयार होतो, ओव्ह्यूल, आणि ओव्ह्यूल पासून काय तयार होतात, सीड्स तयार होतात. In apomixis, when a gametophyte organ or cell produces embryo like structure without fertilization, it is termed as apogamy. Similarly, when diploid sporophyte cell produces a diploid gametophyte without undergoing meiosis, is called apospory. Example orange आणि मँगो मध्ये हे एक्झाम्पल्स आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर द मेन कॅटेगरीज ऑफ अपोमिक्सिस आहे, त्यामध्ये फर्स्ट आहे रिकरंट अपोमिक्सिस. यामध्ये जो एम्ब्रियो आहे, एम्ब्रियो सॅक जनरली राइज अर्लियर फ्रॉम ॲन आर्किओस्पोरियल सेल्स or form some other part of the nucellus. In diplospory, the unreduced embryo sac is derived from the diploid megaspore mother cell. Examples आहे Taraxacum. In apospory, the nucellar cells gives rise to apomictic embryo sac. त्यानंतर रिकरंट अपोमिक्सिस नंतर दुसरी कॅटेगरी आहे अपोमिक्सिसची नॉन रिकरंट अपोमिक्सिस, आणि थर्ड आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनिंग. आता जी नॉन रिकरंट अपोमिक्सिस आहे, इन दिस टाइप मेगास्पोर मदर सेल अंडरगोज युजुअल मियोटिक डिव्हिजन्स अँड अ हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक इज फॉर्म. Here the embryo arises either from the egg by
parthenogenesis or from some other haploid cells of gametophyte through apogamy. Plants produced by these methods are generally sterile and do not reproduce sexually. नायकोटियानाची जे आपल्याला काय दिलेलं आहे त्याचं एक्झाम्पल्स दिलेलं आहे. त्यानंतर ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी, यामध्ये काय आहे, एम्ब्रियो मे डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक न्यूसेलस ऑर इंटिग्युमेंट्स अलॉंग विथ नॉर्मल झायगोटिक एम्ब्रियो. It is common in mango, orange, lemon, etc. It gives rise to a conditions called polyembryony. Genetically identical plants can be produced effectively and rapidly by apomixis. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे पार्थेनोकार्पी. आता ही जी टर्म आहे पार्थेनोकार्पी ही कोणी शोधली तर नॉल यांनी इन 1902 मध्ये ही टर्म शोधली. इट इज द कंडिशन इन विच फ्रूट इज डेव्हलप विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन न होता काय होतं तर फ्रूट तयार होतं, त्याला आपण काय म्हणतो पार्थेनोकार्पी. Parthenocarpy is the condition in which fruit is developed without the process of fertilization. अशी आपण पार्थेनोकार्पीची डेफिनेशन करू शकतो. इट ऑकर्स नॅचरली इन सम व्हरायटीज ऑफ पायनॅपल. पायनॅपलमध्ये ते पाहायला भेटतं पार्थेनोकार्पी. बनानामध्ये पाहायला भेटतं. बनानामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. त्यानंतर पपाया आहे. पायनॅपल, बनाना, पपाया यामध्ये आपल्याला काय दिसते पार्थेनोकार्पी झालेली दिसून येते. In these plants, it seems that the placental tissue in the unfertilized ovary produces auxin, IAA, म्हणजेच काय इंडोल 3 acetic acid, which is responsible for enlargement of ovary into fruit. The fruit resembles the normally produced fruit, but it is seedless. त्याच्यामध्ये सीड्स आपल्याला दिसून येत नाहीत पार्थेनोकार्पिक फ्रूट्स मध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे पॉलीएम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनी इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियोज. म्हणजे पॉली म्हणजे काय जास्त, एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होतात त्याला आपण काय म्हणतो पॉलीएम्ब्रियोनी. इनसाइड द सीड and the condition is described as polyembryony. सीड्स मध्ये इनसाइडला, सीडच्या इनसाइडला काय होतात की एकापेक्षा जास्त एम्ब्रियोज तयार होतात त्याला आपण काय म्हणतो पॉलीएम्ब्रियोनी. आणि ही जी टर्म आहे हे किंवा ही पहिल्यांदा कुणी नोटीस केलं तर ल्युवेनहोक जे आहेत इन 1719 मध्ये त्यांनी ही काय केली कंडिशन्स नोटीस केली. इन द सीड्स ऑफ सायट्रस जीनस, जे सायट्रिक फ्रूट्स आहेत त्यामध्ये ही कंडिशन त्यांनी काय केली नोटीस केली. इट इज द ऑकरन्स ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इन अ सीड विच consequently results in the emergence of multiple seeds. आणि जास्त एम्ब्रियो तयार होतात आणि म्हणून मल्टिपल सीड्स आपल्याला तयार झालेले दिसून येतात. जसे लिंबू आहे त्यामध्ये आपण बघितलं तर जास्त सीड्स आपल्याला दिसून येतात. इन ॲडिशनल एम्ब्रियोज रिझल्ट फ्रॉम द डिफरन्शिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस मॅटर्नल अँड झायगोटिक टिश्यू associated with the ovule of seed. Polyembryony may be true or false depending upon whether many embryos arise in the same embryo sac or in different embryo sac in the same ovule. In adventive polyembryony, an embryo develops directly from the diploid cell of nucellus and integuments.
as in citrus. In cleavage polyembryony, zygote polyembryo sometimes divides किंवा क्ल्यूज म्हणतो आपण त्याला into many parts of units. Each unit then develops into an embryo. Polyembryony increases the chances of survival of the new plants. Nucellar adventive polyembryony is of great significance in horticulture. Horticulture मध्ये त्याचा उपयोग केला जातो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला हा जो टॉपिक आहे तर हा संपलेला आहे. लार्ज टॉपिक होता, मोठा टॉपिक होता, तो आपला संपलेला आहे. आता यामधील बरेचसे पॉईंट्स तुम्हाला कधी समजतील ज्यावेळेस तुमचे हे आधीचे सर्व पॉईंट्स यांचा अभ्यास असेल तुमचा, तेव्हा तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येतील. पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. काही अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, पण तुम्ही स्वतः अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. मी एवढंच सांगाल की ह्या चॅप्टरवर जशा पद्धतीने लेक्चर्स आपण अपलोड केलेले आहेत त्या पद्धतीने सर्व नोट्स तयार करा. आपलं कॉलेज पण सुरू होणारच आहे, त्यावेळेस या सर्व नोट्स तुमच्या चॅप्टरच्या तुमच्याकडे असल्या पाहिजेत, जेणेकरून तुमचा तो अभ्यास महत्त्वाचा आहे. त्या नोट्स मी बघणारच आहे, त्या नोट्स तुम्ही तेवढ्या तयार करा. आणि आपला जो सिलेबस आहे तो आपल्याला कवर फास्टमध्ये करायचा आहे. त्यासाठी तुमचंही सहकार्य महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही अभ्यास केला तर हे सर्व फास्टमध्ये संपेल, फास्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल. थँक्यू.